अमेरिका आणि इस्रायल इराणचं युद्ध सुरू आहे, मात्र चीननं तिकडनं तेल आणण्याची परवानगी इराण देत आहे, बांगलादेशाला दिली जाते आणि भारताला परवानगी मिळताना दिसत नाही आहे. त्याकडे कसं बघतात? याच्याकडे बघण्याचं कारणच नाही. हा विषय न बघण्यासारखाच आहे. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत सध्या? तर केरळमध्ये निवडणुकांचा प्रचार करत आहेत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये विधानसभेचा प्रचार करत आहेत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर ते आसाममध्ये निवडणुकीचा प्रचारात गुंतलेले आहेत. या देशामधल्या जनतेवरती जो गंभीर प्रसंग ओढवलेला आहे, पेट्रोल डिझेल तेल संकट, LPG गॅसचं संकट, त्याच्यावरती प्रधानमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई, कोणतेही साधं वक्तव्य आलेलं नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये, निवडणुका जिंकण्यामध्ये आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करण्यामध्ये. हा प्रवास जो चालला आहे सरकारी खर्चानंच चालला आहे ना. सरकारी खर्चानंच हा राजकीय प्रचाराने प्रवास चालला आहे. त्याच्यामुळे देशाचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे संवेदनशून्य प्रधानमंत्री आम्हाला लाभलेले आहेत. परराष्ट्र धोरणामध्ये जो बदल झाला, आपला इराण मित्र राष्ट्र होता, मात्र अलीकडच्या काळामध्ये जो बदल केला त्याचा परिणाम देशाला भोगावा लागतोय का? नक्कीच. या देशाला मुळात या क्षणी परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही नेते म्हणून. एकेकाळी जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक घडामोडी भारताला, या देशाला फार महत्त्व होतं की भारताची भूमिका काय आहे. पण मोदी आल्यापासून भारताच्या भूमिकेला कोणतेही महत्त्व राहिलं नाही. इराणचं युद्ध, इस्रायलबरोबरचं, याच्यामध्ये भारताची भूमिका असायला हवी. पण युद्धाचा आधी एक दिवस प्रधानमंत्री मोदी इस्रायलला जातात आणि त्यानंतर 24 तासामध्ये इराणच्या सुप्रीम लीडरची हत्या केली जाते आणि त्याचा शोकसुद्धा या देशाचे पंतप्रधान व्यक्त करत नाही. याचा अर्थ तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात, कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करताय, कोणीतरी तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. सध्या गॅसमुळं म्हणजे स्वयंपाकघरापर्यंत युद्ध पोहोचलं.